जय जय रघुवीर समर्थ. माझ्या या जय जय रघुवीर समर्थ या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत. आपण दासबोध या ग्रंथाचे वाचन करत आहोत. यामधील आपला दशक पहिला, समास दुसरा, गणेशस्तवन यामधील ओवी क्रमांक 1 ते ओवी क्रमांक 20 पर्यंतचे वाचन आपले झालेले आहे. आज आपण ओवी क्रमांक 21 ते ओवी क्रमांक 30 याचे वाचन करणार आहोत. हा जो समास दुसरा आहे यामध्ये गणेशाचे स्तवन केलेले आहे. आपणा सर्वांना माहिती आहे, गणेश ही बुद्धीची आराध्य देवता आहे. कोणतीही पूजा करताना गणेशाला अग्रस्थान दिलं जातं आणि गणेशाचं या रूपाकडे पाहिलं तर त्याच्या प्रत्येक अवयवामधून काही ना काही बोध घेण्यासारखा असतो. गणेशाला वंदन करून आपण या ओव्यांचं वाचन करूया. ओवी क्रमांक 21 ते ओवी क्रमांक 30. नटनाट्य कळा पुसरी, नाना छंदे नृत्य करी, टाळ मृदांग भरोभरी, उपांग हुंकारी. स्थिरता नाही एक क्षण, चपळ विषयी अग्रगण, साजिरी मूर्ती सुलक्षण, लावण्य खाणी. ऋणजना वाजती नुपुरे, बाकी बोभाटती गजरे, घागरिया सहित मनोहरे, पाऊले दोन्ही. ईश्वर सभेशी आली शोभा, दिव्यांबरांची फाकली प्रभा, साहित्यविषयी सुलभा, अष्टनायका होती. ऐसा सर्वांगी सुंदरू, सकळ विद्यांचा आवरू, त्यासी माझा नमस्कारू साष्टांग भावे. ध्यान गणेशाचे वर्णिता, मती प्रकाश होय भ्रांता, गुणानुवाद श्रवण करिता, ओळे सरस्वती. जयासी ब्रह्मादिक वंदिती, तेथे मानव बापुडे किती, असो प्राणी मंदमती, तेही गणेश चिंतावा. जे मूर्ख अवलक्षण, जे का हिणाहुनी हिण, तेची होती दक्ष प्रवीण सर्व विषय. ऐसा जो परम समर्थ, पूर्ण करी मनोरथ, सप्रचित भजन स्वार्थ, कल्लो चंडी विनायक. ऐसा गणेश मंगळमूर्ती, तो म्या स्तविला यथामती, वांछा धरून चित्ती परमार्थाची. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे गणेशस्तवन नाम समास दुसरा समाप्त. पाहूया, गणेशाच्या ओव्यांचे वाचन झालेले आहे. त्याचा अर्थ दासबोधामध्ये काय दिला आहे तो मी सांगत आहे. नटनाट्य कळा पुसरी, नाना छंदे नृत्य करी, टाळ मृदांग भरोवरी, उपांग हुंकारी. अनेक प्रकारचे हावभाव दाखवून कला कौशल्य यांनी संपन्न असे अनेक तऱ्हेचे नृत्य गणेश करतो आणि साथीला टाळ मृदुंग असतात. मधून मधून त्याचा हुंकार त्यामध्ये भर घालत असतो. हुंकार करणे हे एक नृत्याचे गौण अंग आहे. गणेश नृत्य कसा करतो याबाबत या ओवीमध्ये सांगितलेले आहे. स्थिरता नाही एक क्षण, चपळ विषयी अग्रगण, साजिरी मूर्ती सुलक्षण, लावण्य खाणी. शरीराने स्थूल दिसणारा गणपती क्षणभरही स्वस्थ नसतो. जरी त्याचे शरीर स्थूल असते तरी तो नृत्यामध्ये पारंगत आहे. चपळपणात तो सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. सौंदर्याची खाणच अशी या गणेशाची मूर्ती मोठी सुलक्षणी आणि सुबक आहे. ऋणुजना वाजती नुपुरे, बांकी बोभाटती गजरे, घागरिया सहित मनोहरे, पाऊले दोन्ही. त्याच्या पायातील जे पैंजण आहे ते पैंजण रुंजून असा गोड आवाज करत आहेत आणि बाकीचा देखील मोठा ध्वनी होत आहे. घुंगरू घातलेली त्याची दोन पावले मन हरण करतात. ईश्वर सभेशी आली शोभा, दिव्यांबराची फाकडी प्रभा, साहित्यविषयी सुलभा, अष्टनायका होती. ईश्वराच्या सभेला गणपतीमुळे मोठी शोभा येते. त्याच्या दिव्य वस्त्रांचे तेज सर्वत्र पसरते. त्याचे सानिध्य लाभले की साहित्य निर्माण करण्यास अष्टनायिका सदैव सहाय्य करत असतात. ऐसा सर्वांगी सुंदरू, सकळ विद्यांचा आवरू, त्यासी माझा नमस्कारू साष्टांग भावे. असा हा गणपती सर्व अवयवांनी सुंदर आहे. सर्व विद्यांचा तो स्वामी आहे. त्याच्याजवळ सर्व विद्यांचा साठा आहे. त्याला मी मनापासून नमस्कार करतो.
ध्यान गणेशाचे वर्णिता मती प्रकाश होय भ्रांता गुणानुवाद श्रवण करता बोळे सरस्वती. गणपतीच्या उपासनेचे फळ गणेशाच्या रूपाचे चिंतन केले तर अज्ञानाने असलेल्या माणसाच्या बुद्धीत ज्ञानाचा प्रकाश पडत असतो. त्याच्या गुणांचे वर्णन ऐकले तर सरस्वती प्रसन्न होत असते. जयासी ब्रह्मादिक वंदिती तेथे मानव बापुडे किती असो प्राणी मंदमती तेही गणेश चिंतावा. ज्याला ब्रह्मादी देव नमस्कार करतात त्याच्यापुढे माणसाला काहीच किंमत नाही आहे, तरी पण त्याची बुद्धी मंद असेल त्याने गणपतीची उपासना करावी, त्याचे चिंतन करावे. जे मूर्ख अवलक्षण जे का हिणाहुनी हिण तेची होती दक्ष प्रज्ञ सर्व विषयी. जी माणसे अवलक्षणी आहे व मूर्ख आहेत किंवा अतिहीन आहेत त्या माणसांनी गणपतीचे चिंतन जर केले तर ते हुशार बनतात आणि सर्व विषयामध्ये पारंगत होतात. ऐसा जो परमसमर्थ पूर्ण करी मनोरथ सप्रचित भजन स्वार्थ कल्लो चंडी विनायको. गणपती मोठा समर्थ आहे, सर्व इच्छा पूर्ण करणारा आहे, साधकाला स्वानुभवाचा स्वार्थ साधून देणारा आहे आणि या कलियुगामध्ये देवी आणि गणपती या मुख्य देवता मानल्या जातात. ऐसा गणेश मंगळमूर्ती तो म्या स्थविला यथामती वांछा धरून चित्ती परमार्थाची. मनात परमार्थाची इच्छा धरून मी माझ्या बुद्धीप्रमाणे या मंगलमूर्तीची स्तुती केली आहे. गणेशाचे स्तवन अशा प्रकारे समाज दुसरामध्ये तशा पहिल्यातील समाज दुसऱ्यामध्ये समर्थांनी केलेले आहे. आपण या दशक पहिल्यामध्ये समाज दुसरा गणेश स्तवन याचे वाचन आपले झालेले आहे. पुढील भागामध्ये आपण शारदा स्तवन यामधील काही ओव्यांचे वाचन करणार आहोत. आपण हळूहळू का होईना आपण या दर रविवारी म्हणा किंवा या दर आठवड्याला म्हणा आपण याचे वाचन करत असतो. त्यामुळे आपल्याला दासबोध वाचन मिळण्यास आपल्याला त्याचं जे आहे दासबोधाचे वाचन आपण करत आहोत. त्यामुळेच आपल्याला थोडे का होईना दासबोधामध्ये आपल्याला काय आहे दासबोधामध्ये सांगितल्यास मदत होत आहे. तुम्हाला